आज पुण्यामध्ये भरपूर असं वादळ, वारा, पाऊस, गारा पडलेल्या आहेत. जे पुण्यामधील आहे त्यांनी मला नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा गारा आणि पाऊस पडत होता. तर अशा पावसामध्ये छानसं असं यम्मी आपण किटकॅट मिल्कशेक बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. ज्युसरच्या भांड्यामध्ये किटकॅट चॉकलेट घालून घेतलेलं आहे. 10 रुपयाचे 2 किटकॅट चॉकलेट घेतलेले आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेवढे तुम्ही चॉकलेट घेऊ शकता. यामध्ये चॉकलेट सिरपसुद्धा मी ॲड करणार आहे. चॉकलेट आणि चॉकलेट सिरप गोड असतं त्यामुळे साखर प्रमाणात घालावी. 2 चमचे साखर ॲड करत आहे आणि 1.5 ग्लास मी दूध ॲड करत आहे. दूध थंड असल्यामुळे मी यामध्ये कुठल्याही प्रकारचा बर्फ वापरणार नाही. जर तुम्हाला थंड हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बर्फ घालू शकता. मिक्सरला फिरवल्यानंतर आपलं किटकॅट मिल्कशेक रेडी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या बाळांसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे किटकॅट मिल्कशेक बनवू शकता. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गार्निशिंग म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचं चॉकलेट किंवा किटकॅट चॉकलेट वरून किसून घालू शकता. अशा प्रकारे आपलं किटकॅट मिल्कशेक रेडी झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.